नमस्कार, मी तुळशीदास भोईटे. मी मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. सरळ स्पष्ट चर्चा रोजच रंगत असते आपली. आजचा दिवस मात्र काहीसा वेगळा आहे. तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल, माता विठ्ठल, पिता विठ्ठल, बंधू विठ्ठल, गोत्र विठ्ठल, गुरु विठ्ठल. सारं कसं सारं वातावरण विठ्ठलानं भरून गेलेलं आहे, भारून गेलेलं आहे. तुम्ही सांगा मला, मग अशा या वातावरणात अवघ्या महाराष्ट्रातील जेव्हा सर्वच रस्ते फक्त आणि फक्त पंढरपुराकडे जात आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अशा या दिवसांमध्ये जर मी एखादा राजकीय विषय ओढून ताणून घेऊन एखादा तामसी चर्चेचा शो केला, तुम्हाला तरी आवडेल का? त्यामुळेच सरळ स्पष्टच असते आपली चर्चा. त्यामुळेच आणि फक्त त्यामुळेच सरळ स्पष्ट चर्चा करणार आहोत आपण आज वारीवर, संत परंपरेवर, महाराष्ट्राच्या एका आगळ्या अशा पुरोगामी परंपरेवर. आणि या वेगळ्या अशा वारीमध्ये त्यात रंगत आणण्यासाठी, त्यात मला साथ देण्यासाठी, खरं तर मला साथ देण्यासाठी म्हटल्यापेक्षा मी तर फक्त आज निमित्त मात्र आहे. यात खरी कामगिरी बजावणार आहेत श्यामसुंदर महाराज आहेत आपल्यासोबत. एक वेगळा माणूस खरोखरच. म्हणजे श्यामसुंदर सोनर यांचा परिचय करून द्यायचा म्हटलं तर मगाशी मी त्यांना म्हटलं सुद्धा नेमकं काय तिथे ॲस्टनमध्ये लिहू. एवढं अफाट या माणसाचं कार्य आहे. पत्रकार, साहित्यिक सुद्धा. एक असा संवेदनशील मनाचा पत्रकार आणि साहित्यिक आहे की जेव्हा जेव्हा त्यांचं लक्ष ज्या मराठवाड्यातून ते आलेले आहेत तिकडचं नातं, त्या मातीशी असलेलं नातं त्यांचं तुटलेलं आणि ती नाळ अजूनही जुळलेली आहे. त्यामुळेच शेतकरी आत्महत्यांच्या घटना असो किंवा दुष्काळामुळे त्यांचं जेव्हा मन द्रवलं आणि त्यांनी जी काव्यरचना केली, भल्या नेत्यांचं, आपण ज्यांना म्हणतो की गेंड्याच्या कातडीचे असतात, त्यांची सुद्धा मनं द्रवली त्यांची ती काव्यरचना ऐकून. असे श्यामसुंदर महाराज. आणि ते स्वतः कीर्तन सुद्धा करतात. सामाजिक प्रबोधनाचा जो महाराष्ट्राचा संत परंपरेचा वारसा आहे तो ते पुढे चालवतात. असे आपले पहिले आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले श्यामसुंदर सोनर महाराज आहेत. दुसरे आहेत डॉक्टर राजेश सर्वज्ञ. आजच्या आधुनिक काळातील एक वारकरी म्हणून त्यांचा मला परिचय करून द्यावा लागेल. एक वेगळा वारकरी. स्वतःचं म्हणजे संत तुकारामांनी स्वतःचं सारं विसरले. हे पूर्ण व्यावहारिक जीवन विसरून त्यांनी स्वतःला समाजासाठी वाहून घेतलं होतं. आजच्या काळातील अशी काही वेगळी माणसं आहेत. चांगली डॉक्टरकीची प्रॅक्टिस. मात्र मला ठाऊक नाही ते किती करतात. कदाचित त्यांच्या आईला कळलं तर ती त्यांना ओरडेल, त्यामुळे मी जास्त काही त्यावर बोलत नाही. परळीतून आलेले आहेत ते. मुंबईत करिअर करण्यासाठी आलेला हा माणूस त्याने वाहून घेतलं आपल्या विवेकानंदांना. स्वामी विवेकानंदांचे विचार आजच्या पिढीस पर्यंत पोहोचवण्यासाठी विवेकानंद युथ कनेक्टच्या माध्यमातून आता सुद्धा ते बसलेल्या त्या टी शर्टवर विवेकानंद मिरवतात म्हणण्यापेक्षा ते शोभून त्यांनी समोर त्यांचे विचार नेतात. असे डॉक्टर सर्वज्ञ आपल्या सोबत आहेत. आणि तिसरे म्हणजे विलास महाराज शिंदे. एक वेगळा वारकरी. खरं तर रोजच त्यांची वारी सुरू असते. कारण आपल्या संतांनी कुठंही कर्माविना काहीही धर्म करायला कधी सांगितलं नाही. प्रपंचाचं भान ठेवायलाच आपल्याला सांगितलं. त्यातूनच हा एक वेगळा वारकरी म्हणजे रोज तुमच्या आमच्या पोटाची काळजी घेणारे जे डबेवाले आहेत त्यांच्यापैकी एक. आणि यांचा परिचय मला कसा झाला हे तुम्हाला सांगायचं झालं तर जुहू मुंबईच्या पश्चिम नगरातील जुहू सर्कलला संतांच्या मूर्ती बसवल्या आहेत मुंबई महापालिकेने मूर्ती तुम्ही पाहता येतात ती दृश्य. त्या मूर्ती बसवल्यात. एवढी तिथे वाहतुकीची वर्दळ असते, एवढं प्रदूषण असतं, एवढी धूळ असते की त्यामुळे त्या मूर्ती नेहमीच तशा धुळीनं माखून निघतात, धुरानं माखून निघतात. हा वारकरी रविवारी सुद्धा स्वतः जेव्हा सुट्टी असते तेव्हा तिथं जातो आणि पहा कशी स्वच्छता करत असतो. त्यामुळेच आजचे तिन्ही आमचे जे सहभागी झालेली माणसं आहोत खरोखरच एक वेगळे आजच्या पिढीतील संत परंपरा पुढे नेणारे आजचे वारकरी आहेत. सर्वप्रथम तुमच्याकडे तो श्यामसुंदर महाराज. आजचा दिवस वेगळा, त्यामुळेच आज सरळ स्पष्ट चर्चा जी रंगणार आहे. जेव्हा विषय येतो ना आणि पुरोगामी परंपरा असं म्हटलं की काहींना असं वाटतं की परंपरा तुम्ही म्हणताय आणि पुरोगामी असंच कसू शकतं असा प्रश्न अनेकांना पडतो. त्या भाबड्या जीवांना तुम्ही समजावून सांगावं असं वाटतं की कशी परंपरा सुद्धा पुरोगामी असू शकते. नाही, एकंदरच आपण वारकरी संप्रदायाच्या संदर्भात आज विचार करतोय आणि पंढरपूरच्या 22 दिवसाचा प्रवास करून आज वारकरी आता पंढरपुरामध्ये पोहोचलेले आहेत. गेल्या वर्षी आपल्याच्या स्टुडिओमध्ये एका अभंगावर आपल्याला या ठिकाणी निरूपण करायचं होतं. खरं तर त्या अभंगावर मी त्यापूर्वी कधी फार विचार केलेला नव्हता. आणि त्या अभंगाचे शब्द मी ऐकायला लागल्यानंतर मला थोडासा प्रश्न पडला की मी काय बोलायचं ह्याच्यावर. खेळ मांडेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे, असे त्या अभंगाचे बोल आहेत. आपण सगळ्यांनी ऐकलेले. आता खरं तर आपल्या चर्चेमधला एखादा प्रश्न आपल्याला समजत नसला की आपला 2 मिनिटं वेळ काढून, कारण तुमच्याकडे वेळ कमी असतो, ते काढता आलं असतं मला. पण मी खूप चिंतित झालो की नुसत्या खेळावर काय सांगायचं, उड्या मारतायत, नाचतायत वगैरे वगैरे याच्यावर. पण त्या अभंगाच्या पुढच्या एका चरणामध्ये ज्या वेळेला ते गायिका गेल्या त्यावेळेला खऱ्या अर्थाने या सगळा जो खेळ मांडलेला आहे
तो कशासाठी मांडलेला आहे याचं उत्तर मला त्याच्यामध्ये मिळालेलं आहे. खेळ मांडियला वाळवंटी घाई नाचती वैष्णव भाई रे. पुढे महाराज म्हणतात, तुकाराम महाराज म्हणतात, वर्ण अभिमान विसरली याती. कशासाठी हा खेळ मांडलेला आहे? वर्ण विसरला पाहिजे आपला, जात विसरली पाहिजे आपली आणि अभिमान विसरला पाहिजे आपला. आपल्या सर्वांच्या समाजामधल्या ज्या काही विद्वेष पसरतो त्या विद्वेषाची कारणं जर असतील तर ही 3 प्रमुख कारण आहेत. मी विशिष्ट वर्णाचा आहे, मी विशिष्ट जातीचा आहे आणि त्याचा जो अभिमान अंतःकरणामध्ये असतो तो अंतःकरण खऱ्यामध्ये समाजामध्ये प्रदूषण निर्माण करतं. पण हा खेळामध्ये सहभागी झाल्यानंतर, या वारकरी संप्रदायाने मांडलेल्या खेळामध्ये सहभागी झाल्यानंतर वर्ण अभिमान विसरली याती. आणि त्याचा परिणाम काय झाला? महाराज दुसऱ्या चरणामध्ये सांगतात, एकमेका लोटांगणे जाते. इतर वेगळ्या क्षेत्रामध्ये आपण गेलो तर लोटांगणा एकालाच जायची सवय आहे, ही जे काही परंपरा तुम्ही मला त्याप्रमाणे. पण या परंपरे मात्र एकमेका लोटांगणे जाते. यानं जर त्याचं दर्शन घेतलं असेल तर त्याने याचं दर्शन घेतलं पाहिजे. म्हणजे पंढरीशी लोकांना ही अभिमान आणि पाया पडे जन एकमेका. हा एकमेकाला सांभाळून घेण्याचा, एकमेकाचा एकरूप होण्याचा जो खऱ्या अर्थानं मार्ग आहे तो या वारकरी संतांनी दिलेला आहे. आणि म्हणून इथे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म आणि भेदाभेद भ्रम अमंगळ हा खऱ्या अर्थानं आपल्याला इथं आविष्कार मिळतो. म्हणजे खऱ्या अर्थानं सामाजिक समतेचं जगामधलं सर्वोत्कृष्ट उदाहरण कुठलं असेल तर ही वारी आहे असं आपल्याला वाटतं. नक्कीच जगातलं सर्वोत्कृष्ट उदाहरण सामाजिक समतेचं कोणतं तर वारी. म्हणजे श्यामसुंदर महाराज सामाजिक बांधिलकी, सामाजिक प्रबोधनाचा वसा घेतलेला वारकरी त्यानं ज्या शब्दात आपल्या पुढे मांडलं. डॉक्टर सर्वज्ञ आपल्या सोबत आहेत. डॉक्टर, एक मला काही वेळा प्रश्न पडतो की ज्यावेळी म्हणजे संतांनी काही शतकांपूर्वी जे एक वेगळं तत्वज्ञान मांडलं, म्हणजे क्रांतिकारी तत्वज्ञान, खरं तर त्यांनाही क्रांतिकारीच म्हटलं पाहिजे. आता श्यामसुंदर महाराजांनी त्याचं निरूपण खूप सुंदर केलं. विवेकानंदांनी सुद्धा म्हणजे चंद्रभागेच्या तीरी जो भक्तीचा मेळा जमतो तिथं ज्या पद्धतीचं एक वेगळं प्रबोधनाचं असतं, एक वेगळं खरं तर प्रत्येकाच्या ठायी असलेल्या ईश्वराला जागवून एक वेगळं वातावरण निर्मिती होते. प्रत्येकाला स्वाभिमानानं उभं राहायची शिकवण मिळते. आणि तिथं सुद्धा शिकागोला सुद्धा जी धर्मपरिषद भरली होती, स्वामीजींनी सुद्धा फार काही त्यापेक्षा वेगळं केलं नाही. एक वेगळी परंपरा जागतिक स्तरावर त्यांनी तो वैष्णवाचा झेंडा फडकवला. स्वामीजींचे जेव्हा तुम्ही विचार नव्या पिढीसमोर नेत असता तेव्हा वारकरी परंपरेचा कशा प्रकारे आधार घेता येतो? वारकरी परंपरा जी सुरू झाली ती संत ज्ञानेश्वरांनी सुरू केली. आणि संत ज्ञानेश्वरांचं कार्य जर बघितलं आपण की भगवद्गीता होती ती संस्कृतमध्ये होती आणि संस्कृत ही फक्त विशिष्ट वर्गापर्यंत मर्यादित होती. त्यामुळे भगवद्गीतेचा अर्थ हा सामान्य जनतेपर्यंत कधी पोहोचलाच नाही. आणि संत ज्ञानेश्वरांनी केलं काय? भगवद्गीता ही साधी सरळ सोपी मराठी भाषेमध्ये भाषांतरित केली आणि ती लोकांपर्यंत पोहोचली. त्यामुळे भगवद्गीतेतलं जे ज्ञानाचं भंडार आहे, आध्यात्मिक ज्ञान आहे, जीवन जगण्याची कला आहे, हे जे ज्ञानाचं भंडार आहे ते सामान्य जनतेसाठी खुलं झालं. आणि मला असं वाटतं की ही वारकरी परंपरा आहे. आणि त्याचमुळे आपण संत ज्ञानेश्वरांचा आज जो एक 700-800 वर्ष उलटून गेलेत तरी पण संत ज्ञानेश्वरांचा जो आदर आहे, त्यांच्याबद्दलचे भक्तिभाव आहे, त्यांच्याबद्दलचा आदर आहे तो दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. ते खूप महान कार्य आहे. आणि संत ज्ञानेश्वरांची परंपरा स्वामी विवेकानंदांनी पुढे नेली. फक्त संत ज्ञानेश्वरांनी जे काम मराठी भूमीमध्ये केलं, महाराष्ट्रामध्ये केलं, ते काम स्वामी विवेकानंदांनी जागतिक स्तरावर केलं. पूर्वेतलं ज्ञान पश्चिममध्ये घेऊन गेले. वेदांत फिलॉसॉफी जी आहे, प्रॅक्टिकल वेदांत आहे, भगवद्गीतेचा संदेश आहे तो साध्या सरळ इंग्रजी भाषेमध्ये समजेल वेस्टर्न म्हणजे युरोपमधल्या लोकांना, अमेरिकेतल्या लोकांना हे हिंदू तत्त्वज्ञान साध्या सरळ भाषेत इंग्रजीमध्ये समजेल अशा पद्धतीने त्यांनी ते समजवलं. तिथे त्यांनी शेकडो व्याख्यानं दिली आणि त्यातून संत ज्ञानेश्वरांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या भूमीमध्ये काम केलं त्याचप्रमाणे त्यांनी पश्चिम जगतामध्ये स्वामी विवेकानंदांनी भगवद्गीतेचा संदेश साध्या सरळ भाषेमध्ये इंग्रजीमध्ये समजवला. वा, खूपच चांगलं. म्हणजे पहा तुम्ही की आपल्या महाराष्ट्रातील, आपल्या मराठी मातीतील जे संत ज्ञानेश्वरांचं 12व्या शतकातलं आणि हे स्वामी विवेकानंदांचं गेल्या शतकातलं, प्रत्येकाचंच या संत परंपरा ही अशीच पुढे 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 टप्प्याने जात राहील. आणि आज मगाशी मी म्हटलं तसं या 3 खरोखर धन्य झालेला आमचा स्टुडिओ, या 3 आजच्या काळातील वारकऱ्यांच्या साथीनं आपली सुद्धा सरळ स्पष्ट चर्चेची वारी अशीच आपल्याला पुढे न्यायची आहे. थोडंसं खरं मनात नाही आहे पण थांबतो एका ब्रेकसाठी.
विठ्ठल विठ्ठल. खरं तर हे सुद्धा ना थांबवावं असं वाटतच नाही, पण थांबवावं लागतं. शो आपल्याला पुढे न्यायचा आहे. मात्र रोजच्या सारखी तामसी चर्चा नाही आहे, सात्विक चर्चा, एक वेगळी सरळ स्पष्ट अशी वारीच आपण पुढे नेतोय. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्र, यत्न करू. खरोखर काही वेळा प्रश्न पडतो की संत त्या काळात काही शतकांपूर्वी जे बोलून गेले ना, ते प्रत्येक परिस्थितीत, प्रत्येक ठिकाणी आणि आजच्या काळात म्हणायचं तर प्रत्येक व्यवसायात सुद्धा लागू होता. आम्हा पत्रकारांसाठीच संत तुकारामांनी लिहिलंय की काय, असा सुद्धा प्रश्न पडतो. श्यामसुंदर महाराज सोबत आहेत, त्यांच्याकडे मला जायचं आहे, पण त्याआधी विलास महाराजांकडे मी येतो. विलास महाराज, म्हणजे खरं तर जे संतांनी सांगितलं ते प्रत्यक्षात अंगीकारणारे तुम्ही सारे जण आहात, की स्वतःचं कर्म करत असतानाच त्या जोडीला इतर सर्व वारी आहे, संत परंपरा पुढे न्यायची आहे. तुम्ही रोजच्या रोज डबे पोहोचवण्याचं काम करता लोकांवर, म्हणजे मुंबईकरांसाठी जर म्हटलं माझ्यासारख्या, तर फार मोठे उपकारच करत असता. आणि त्यातून पुन्हा वेळ काढून ते संत शिल्प स्वच्छ राखण्याचं काम, त्यांचं पावित्र्य जपण्याचं काम करता. हे सारं करताना मनात ज्या भावना असतात त्याला संत परंपरेची कसा आधार असतो? आपण हे बोलला संत परंपरेचं, संतांनी एक अशी ऊर्जा निर्माण केलेली आहे. आजही जर जगद्गुरू भारताला जी पदवी मिळेल भविष्यामध्ये, त्याचं एकमेव उदाहरण म्हणजे संत वाङ्मय आहे. जगाच्या इतिहासामध्ये जगामध्ये खूप बलाढ्य देश आहेत, परंतु संतांचे विचार त्यांच्याजवळ नाहीत. संतांचे विचार पुरातन कालापासून भविष्यामध्ये सुद्धा ते जगाला एक उद्देश देणारे आहे, जगाला एक दिशा दाखवणारे आहे. आजही आपण प्रत्येक वेळेला चर्चा करतो की भारत हा विश्वगुरू बनू शकतो. त्याच्या पाठीमागचं कारण काय आहे? भारताकडे महासत्ता येऊ शकते, त्याच्या पाठीमागचं कारण आहे संतांचे विचार. आणि आमच्या गावचे आमचे आजोबा आहेत, ते माऊलींच्या दिंडीबरोबर नेहमी असतात, प्रत्येक पालखीबरोबर असतात. 90च्या वरती त्यांचं वय आहे, पण त्यांच्याकडे जी एनर्जी आहे, त्यांच्याकडे जो उत्साह आहे, सगळे त्यांना तुऱ्यावाले बाबा बोलतात. आणि त्यांच्याकडे पाहिल्याच्या नंतर आम्हालाही असं वाटतं की या वयापर्यंत आम्ही कसं टिकू शकतो. आणि दैनंदिन जीवनामध्ये आपण सांगितल्याप्रमाणे आम्ही डब्याचा व्यवसाय करतो. डब्याचा व्यवसाय जर पाहिलं तर शरीराची खूप आमच्याकडून जर म्हणलं तर धूप होते, शरीराची हेळसांड होते. अवघडच असतं. साधं म्हणजे पाऊस आला, स्वतःला वाचवण्यासाठी छत्री जरी हातात पकडायची झाली ना, तर माझ्यासारख्यांना 10 मिनिटातच हाताला रग लागते. त्यामुळे कौतुकच आहे डबेवाल्यांचं. आमची जवळजवळ 130 वर्षाची परंपरा आहे, परंतु शिक्षण कमी असल्यामुळं आणि मुंबईसारख्या ठिकाणी, ज्या ठिकाणं आता कॉम्प्युटरचं युग आहे, बटन दाबलं तर अनेक जगामध्ये चाललेल्या घडामोडी तुम्हाला घरात बसल्याबरोबर लॅपटॉप आलाय, अनेक प्रकारचा मोबाईलवरती सर्व सुविधा. परंतु जेवण एक असा विषय आहे की तो तुम्हाला डायरेक्टच हवा आहे, तो तुम्हाला लॅपटॉपवरती किंवा कॉम्प्युटरवरती किंवा तुमच्या मोबाईलवरती येऊ शकत नाही. आणि घरचं जेवण आत्ताच्या ज्या धावपळीच्या जेवणामध्ये घरचं जेवण म्हणजे खूप लोकांना हवं आहे, ते मिळावं यासाठी या मुंबईमध्ये ज्या पहिले मिल चालू होत्या, त्या मिल बंद झाल्याच्या नंतर काही कॉर्पोरेट जागा आल्या आणि त्या कॉर्पोरेटने आम्हाला उपजीविकेसाठी वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही डबे पोहोचू लागलो. आणि डब्याच्या माध्यमातून आमची 99% लोक माळकरी आहेत. आणि आता तुम्ही पाहता उद्याच्या आषाढी एकादशीच्या निमित्तानं आम्हाला सुट्टी आहे. आमचे जे जेवणारे लोक आहेत ते सुद्धा काही बोलत नाही. म्हणजे आषाढीला आणि कार्तिकीला आम्ही डबे बंदच ठेवतो. त्यांना पण माहिती आहे की ही वारकरी मंडळी आहे आणि यांना वर्षातून ह्या 2 सुट्ट्या आम्हाला द्यावंच लागणार. आणि त्या परंपरेने संतांची जी परंपरा आहे, वारीची जी परंपरा आहे, जन्म मरणाची वारी, महाराजांनी सांगितल्याप्रमाणे जन्माला माणूस आला ते मरेपर्यंत त्याच्या जीवनाची जी प्रपंचातून चाललेली वारी आहे, ती एकदा ह्या पंढरपुराकडे धाव घेऊन पाहिलं पाहिजे. तो आनंद, तो सुख सोहळा, माऊलींनी सांगितल्याप्रमाणे तो हा सुख सोहळा कायवरून, मग तिथपर्यंत गेल्याशिवाय, जशी गुळाची चव गोड खाल्याशिवाय तर कळणार नाही. गोड आहे पण किती गोड आहे सांगताही येत नाही. ज्यांनी खाला तो सांगू शकतो किंवा त्याला अनुभवतं. तशी ही वारीची परंपरा आहे. आमच्या जीवनामध्ये डब्याचा व्यवसाय करून जीवच्या त्या आपण सांगितल्याप्रमाणे संजय पवार साहेबांनी त्या ठिकाणी ते मूर्तीची स्थापना केलेली आहे नामदेव चौकाची. पण आत्ता प्रदूषणचं माध्यम आहे, एक माणसाच्या घरी 4-4, 5-5 गाड्या आहे. प्रदूषणाने मूर्तीवरती ती मलिनता तयार होते. आणि आता आपल्या आदरणीय पंतप्रधान साहेबांनी सांगितल्याप्रमाणे, संत गाडगेबाबांनी सांगितले, स्वच्छतेचं महिमान जे आहे. आणि जगामध्ये असं वाटतं की स्वच्छता फक्त दुसऱ्यानेच करावा आणि आपण काय फक्त घाण करावं का, असं नाही. स्वच्छतेचं महिमा माऊलींनी सांगितलं, तुकोबारायांनी सांगितले, गाडगेबाबांनी सांगितले. आपले राष्ट्रपुरुष किंवा आपण ज्यांना राष्ट्रसंत म्हणतो असे गाडगेबाबा असतील, महात्मा गांधी असतील आणि आता आपले आदरणीय नरेंद्र मोदीजी असतील,
स्वतः हातामध्ये झाडू घेऊन जर समाजाला स्वच्छतेचा महिमा सांगतात तर आपलंही काम बनतं. आणि ज्या नक्कीच संत- नक्कीच म्हणजे एक संत परंपरा या पद्धतीने सुद्धा कृतीतून पुढे नेता येते. श्यामसुंदर महाराज खरोखर आता एक जो त्यांनी विचार मांडला, एक सामान्य माणूस मात्र इतकं सुंदर ते बोललेत की या देशाला, भारताला आपल्या जर जगद्गुरु कोण बनवू शकत असेल, महाशक्ती जर कोणी बनवू शकत असेल तर त्याचा आधार जो असेल तर ते आपले संत विचार. आणि संत विचार तुमच्यापेक्षा जास्त कोण चांगल्या पद्धतीने आमच्यापैकी समजू शकतील? नाही, अगदी बरोबर महाराजांनी सांगितलं. मागाशी डॉक्टर साहेबांनी सुद्धा सांगितलं की संतांचे विचारच आपल्याला खऱ्या अर्थात पुढे घेऊन जाऊ शकतात. डॉक्टर साहेबांनी सांगितलं की ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेचा विचार समोर आणला. काय सांगितले ज्ञानेश्वरीमध्ये? मागाशी तुम्ही म्हणालात की आम्ही पत्रकार सगळी मंडळी वगैरे आहोत. अगदी आपल्या पत्रकारांच्या पासून ते शेतामध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यांपर्यंत आणि जात्यावर जळणाऱ्या स्त्रीपासून ते राष्ट्रपतीपदी बसलेल्या आमच्या प्रतिभाताई पाटील होत्या त्यांच्यापर्यंत सगळ्याला उपयुक्त ठरू शकेल असं संत साहित्य सांगितलेलं आहे. अगदी तुम्ही पत्रकार म्हणून म्हणालात तर पत्रकारिता सुद्धा कशी करावी याचं एका ओवीमध्ये सांगितलं की ती ओवी जर एखाद्या पत्रकाराने आपल्या बसण्याच्या टेबलच्या समोर लावली आणि त्याप्रमाणे त्याने जर बातमी लिहिली तर तो चांगला पत्रकार होऊ शकेल असं मला वाटतं. महाराज सांगतात की तुम्हाला जर लिहायचं असेल तर कसं लिहिलं पाहिजे? साच आणि मवाळ, मिथुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. तुमची बातमी सत्य असली पाहिजे आणि ती सत्यता मांडत असताना ती मृदू भाषेत मांडली पाहिजे. नाही तर एखादं सत्य आपण मांडलं तर ते बऱ्याचदा विध्वंसाला कारणीभूत ठरू शकतं. त्याच्यामध्ये आपण बऱ्याचदा काही वेगळ्या गोष्टी टाकल्या तर त्याच्यामधून विध्वंस होऊ शकतो. सत्य तर लोकांसमोर गेलं पाहिजे पण ते मृदू भाषेत मांडलं पाहिजे. साच म्हणजे सत्य, मवाळ म्हणजे मृदू भाषेमध्ये, साच आणि मवाळ आणि मिथुले. आता आपल्यासारखे आपण तरुण वयामध्ये दोघांनी क्राईम रिपोर्टिंग केलेली आहे. एखादी घटना घडल्यानंतर आपण असं द्वेषाने पेटून उठायचो, त्या घटनेच्या ठिकाणी जायचो, त्या सगळ्या पोलीस स्टेशन असेल, घडलेली घटना असेल, ज्याच्या घरामध्ये घडलेली घटना असेल, पण सगळ्या ठिकाणी धावत पळत जायचो आणि ती सगळी माहिती घ्यायचो. आणि असं आपल्याला वाटायचं की आता ह्या सगळ्या लोकांना न्याय देण्यासाठी आपण खूप लिहिलं पाहिजे आणि मग आपण 15-20 पारा लिहून तिकडे काढायचं. प्रत्यक्ष पानावर ज्या वेळेला आपली बातमी जायची त्यावेळेला तिथे कुठल्या तरी मोठ्या बिल्डरची जाहिरात आलेली असायची आणि मग एवढे मोठी बिल्डरची जाहिरात आपण लिहिली एवढी मोठी बातमी तिथे लागू शकत नाही. मग आपण त्याचा अंदाज घेतला पाहिजे. ते जे काही आपण सगळं आणलेलं आहे, माहिती आणलेली आहे ती मिथुलेमध्ये मांडले पाहिजे. मिथुले म्हणजे कवी शब्दामध्ये. म्हणजे बातमी कशी असली पाहिजे? साच आणि मवाळ, मिथुले आणि रसाळ अशी बातमी लिहिली की वाचणाऱ्याला आपल्या बातमीचा आनंद जो मिळेल, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. हे आपल्या पत्रकारांसाठी सांगितलेलं आहे. तुम्हाला सांगतो आज आपल्याला महाराष्ट्रामध्ये किंबहुना या सगळ्या महानगरांना जी प्रमुख समस्या भासू लागलेली आहे ती 2 समस्या भासतात आपल्याला. एक म्हणजे पाणी टंचाई आणि दुसरं म्हणजे प्रदूषण. प्रत्येक महानगराला 700 वर्षापूर्वी आमच्या डॉक्टर साहेबांनी सांगितलं की आमच्या भगवद्गीतेमधलं तत्वज्ञान ज्ञानेश्वर महाराजांनी मराठीमध्ये आणलं. केवळ जशाला तसं मराठीमध्ये आणलं नाही तर त्याचा आशय अधिक विस्तृत करून ते आमच्या सगळ्यांच्या सामान्य माणसाच्या जगण्याशी त्याला निगडीत करून टाकलं. आणि म्हणून मगाशी तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे की मी मराठवाड्यामध्ये दुष्काळग्रस्त भागामध्ये फिरत असताना आणि तिथे कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन करत असताना ज्या ज्या वेळेला त्या ग्रामपंचायतचा जर सरपंच आला, जर एखादा शहरी वस्ती असेल त्याला नगराध्यक्ष आला, आणि परवाच माझ्या रवींद्र नाट्य मंदिरच्या कार्यक्रमामध्ये आमच्या मुंबईच्या महापौर आदरणीय आंबेकर मॅडम त्या ठिकाणी उपस्थित होत्या. या सगळ्या प्रथम नागरिकांना मी एकच सांगितलेलं, जसं आपल्या पत्रकारांना सांगितलं की एकच ओवी तुम्ही तुमच्या टेबल समोर लिहून ठेवा, तसं या सगळ्या प्रत्येक प्रथम नागरिकाला मी सांगितलंय की तुमच्या नगराचा कारभार जर कसा चालायचा, चांगला चालायचा असेल आणि या 2 समस्यापासून जर तुम्हाला मुक्ती मिळवायची असेल तर ज्ञानेश्वरी मधली एकच ओवी लिहून ठेवायची. ज्ञानेश्वर महाराज सांगतात की तुम्हाला जर एखादं नगराची रचना करायची असेल तर त्याच्यापूर्वी तुम्हाला 2 काळज्या घ्याव्या लागतील. महाराजांना विचार काय काळजी घ्यावी लागेल? महाराजांनी सांगितलं तुम्हाला जर चांगल्या नगराची रचना करायची असेल आणि त्याच्यामधला प्रत्येक नागरिक सुखी व्हावं असं वाटत असेल तर तुम्हाला एकच करावं लागेल, नगरेची रचावी, जलाशय निर्मावी, महावने लावावी नानाविध. जर तुम्ही जलाशयाची निर्मिती केलीत तर तुम्हाला कुठल्याही प्रकारे पाणी टंचाईची समस्या भासणार नाही. मग महावने कशासाठी लावावीत? प्रदूषणासाठी. महावनाची तर आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला एवढी गरज आहे की गेल्या वर्षी या दिवसामध्ये आदरणीय भोईटे साहेब मी लातूर जिल्ह्यामध्ये गेलो होतो. आपण सांगितलं मी पत्रकार सुद्धा आहे. एका महाराष्ट्रातल्या प्रसिद्ध नेत्याबरोबर लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर श्रावण महिन्यात गेलो होतो. आता श्रावण महिना आपल्या सर्वांनाच माहिती आहे की श्रावण महिना कसा असतो. ते बालकवीची कविता मला वाटतंय महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये ती रुजलेली आहे. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे आणि क्षणात फिरोणी सरसर सिरवे क्षणात फिरोणी ऊन पडे. पण मी गेल्या वर्षी श्रावण महिन्यामध्ये लातूर जिल्ह्याच्या त्या दुष्काळग्रस्त भागाच्या दौऱ्यावर गेलो असताना मला एकही ठिकाणी हर्ष मनामध्ये निर्माण होईल असं वातावरण नव्हतं. का?
कारण हर्ष मनामध्ये बालकवींच्या मनामध्ये निर्माण झाला, कारण हिरवळ दाटी चोहीकडे. पण त्याच श्रावण महिन्यामध्ये आम्ही गावात फिरलो, आम्ही विहिरी पाहिल्या, आम्ही बारवा पाहिल्या, आम्ही बोर पाहिले. पाणी विहिरीत नव्हतं, पाणी बारवात नव्हतं, पाणी तळ्यात नव्हतं. भोईटे साहेब पाणी एकाच ठिकाणी त्यावेळेला मला दिसत होतं, ते शेतकऱ्यांच्या डोळ्यात पण दिसत, शेतकऱ्यांच्या डोळ्यात. बालकवींच्या मनामध्ये हर्ष निर्माण झाला. पण ज्यावेळेला लातूरच्या त्या सगळ्या भागामध्ये पाहिलं, ती क्षणात फिरुणी सरसर सरवे, क्षणात फिरुणी ऊन पडे अशी अवस्था होण्यासाठी आकाशामध्ये ढग यावा लागतो, आणि ढग बाजूला झाल्यानंतर मग ते ऊन पडायला लागतं. आला ढग सावली, ढग गेला ऊन, पण एकही ढग आकाशामध्ये नव्हता. वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विनला असे, आणि मंगल तोरण काय बांधले नभो मंडपी कुणी भाषे, असे आमचे बालकवी सांगतात. पण असं इंद्रधनुष्य दिसण्यासाठी आकाशातून पावसाच्या धारा पडाव्या लागतात, आणि त्याच वेळेला सूर्याची किरण आरपार पलीकडे जावी लागतात. त्यावेळेला त्या सूर्याचं सप्तरंगी त्या किरणांचं सप्तरंगी धनुष्य आपल्याला पाहायला मिळतं. पण लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर एकही आकाशामध्ये ढग नव्हता, आणि एकही पावसाचा थेंब खाली पडत नव्हता. त्यामुळे ते इंद्रधनुष्य पाहायला मिळत नव्हतं. मग भोईटे साहेब, मला तिथला श्रावण कसा दिसला सांगू का तुम्हाला? उजाड राणे उदास चेहरे डोळ्यात दाटले पाणी, उजाड राणे उदास चेहरे डोळ्यात दाटले पाणी, श्रावणात मग कशी जावी सांगा पाऊस गाणी. उजाड राणे उदास चेहरे डोळ्यात दाटले पाणी, श्रावणात मग कशी जावी सांगा पाऊस गाणी. श्रावण मासी हर्ष मानसी होतच नाही मुळी आता, श्रावण मासी हर्ष मानसी होतच नाही मुळी आता. का? कारण हिरवळ शोधून कुठे दिसेना, झाड बोडके मांडे व्यथा. आभाळाकडे लावून नजरा डोळे पुरते थकून गेले, आभाळाकडे लावून नजरा डोळे पुरते थकून गेले, आणि मातीच्या गर्भात पेरले कोंब कोवळे सुकून गेले. एका जनावरांच्या गोठ्यामध्ये गेलो, जनावरांचा कडबा संपून गेलेला, चारा संपून गेलेला. जनावर विकणं म्हणजे शेतकऱ्यांच्या अंतःकरणामध्ये काय वेदना होतात ते आपल्याला इथे बसून नाही कळणार साहेब. परवा मला एका स्त्रीने सांगितलं त्याच दौऱ्यावर असताना, की गाईचं वासरू ज्या वेळेला जन्माला आलं, ते पांढरं धोट वासरू, कपाळावर चंद्र, अशा प्रकारची एकच लाल ठिपका, ते पाहिल्यानंतर ते मालक एवढा खुश झाला की त्याने लेकराला दूध नाही काढलं, ते वासराला दूध पाजलं, वासराला. पण ज्यावेळेला ते वासरू मोठं झालं, त्यावेळेला ते वासरू मोठं झाल्यानंतर त्या वासराला चारा नाही म्हणून विकायची ज्यावेळेला त्याच्यावर वेळ आली, त्यावेळेला त्या माणसाच्या डोळ्यामध्ये जे तिथलं पाणी होतं ते आजही मला विसरता येत नाही. नक्कीच मी सांगितलं ना तुम्हाला की संतांची मनं जी होती आपल्या तेवढी कोमल होती की जणू काही आईच. माऊली उगाचाच आपण शब्द वापरत नसतो, वारकऱ्यांच्या मुखी जो शब्द येतो माऊली माऊली, तो उगाच येत नसतो. आणि ती परंपरा पुढे नेणारे आजचे वारकरीसुद्धा तसेच कोमल मनाचे, संवेदनशील मनाचे, माणूस पण जपणारे, माणूस म्हणूनच जगणारे, या मातीशी नातं राखणारे. संत ज्ञानेश्वरांविषयी त्यांनी सांगितलं की कशा प्रकारे पत्रकारांना सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे, नेत्यांना सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे की कसं वागलं पाहिजे आज. आणि खरोखरच वक्ता तो वक्ता नव्हे श्रोताविन, हे भान देणारे आम्हाला सुद्धा लक्षातच ठेवलं पाहिजे की तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत, हे अवधान देणारे ज्ञानेश्वर. थोडंसं एका ब्रेकसाठी थांबूया. विचार हे कालातीत असतात असं आपण अनेक वेळा बोलतो. काही वेळा असं वाटतं की अगदी घासून गुळगुळीत झाल्यासारखी वाक्य वाटत असतात. मात्र संत परंपरा, संत विचार, संतांचं एकंदरीत जर वाङ्मय पाहिलं, आणि श्यामसुंदर महाराज आहेत, विलास महाराज आहेत, डॉक्टर सर्वज्ञ आहेत आपल्यासोबत, यांच्या तोंडून त्याचा संपूर्ण जेव्हा आपण निरूपण ऐकतो तेव्हा मात्र लक्षात येतं खरोखरच संतांनी जे जे सांगितलेलं आहे त्याच प्रत्येक स्थळी काळी कोणतंही असो, वेळेत सुद्धा कोणतेही असो, तेवढंच लागू होतं. खूप काही शिकवून जातं. संत एकनाथांचंच पहा ना, किती भारुडात त्यांनी जे मांडलेलं आहे. खरं तर झणझणीत अंजन टाकणं आम्ही अनेक वेळा बोलतो पत्रकार, मात्र त्यांनी त्यावेळी जे अंजन टाकलं त्याची कोणाला तोड येणार हो. ऊस गोड लागला म्हणून काय मुळासहित खावे, प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस राहावे, गावचा पाटील झाला म्हणून काय गावच बुडवावे, वाटतं की नाही एखाद्या नेत्याला खडचावल्यासारखं. त्यामुळे मी डॉक्टर सर्वज्ञ तुमच्याकडे येतो की हे सारं जे आहे खडसावणं,
समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणं, म्हणजे संपूर्ण समाजाचं बोलतो मी. आता सामान्य माणूस खूप काही वेळा तुमच्या माझ्यासारखी सामान्य माणसं सुद्धा खूप लबाडी करतात, सिस्टीमच्या नावाने शंक करतात आणि विसरतात आपण सुद्धा सिस्टीमचेच भाग असतो ते. त्यामुळे की स्वामी विवेकानंदांनी सुद्धा ही संत परंपरा पुढे नेताना कुठंही कर्मकांड त्याचं स्तोम माजू दिलं नाही. फार वेगळ्या पद्धतीनं त्यावेळी भारताला जागं करण्याचं काम केलं. स्वामी विवेकानंदच्या बाबतीत सांगायचं म्हणलं तर जेव्हा स्वामी विवेकानंद अमेरिकेमध्ये होते, वेस्टर्न वर्ल्डमध्ये होते, युरोपमध्ये होते, त्यावेळेस त्यांनी हिंदू धर्माबद्दल खूप चांगलं, हिंदू धर्माचं तत्त्वज्ञान कसं श्रेष्ठ आहे, हिंदू धर्माचे विचार किती श्रेष्ठ आहेत, किती पुरोगामी आहेत, अशा पद्धतीने त्यांनी हिंदू धर्माचं ब्रँडिंग केलं, मार्केटिंग केलं, प्रचार केला, प्रसार केला. आणि हिंदू धर्म किती वैज्ञानिक आहे हे अतिशय वैज्ञानिक आहे, आध्यात्मिक आहे. आणि विज्ञान आणि अध्यात्म हे याची सांगड त्यांनी हिंदू धर्माचं तत्त्वज्ञान समजवताना घातली खूप चांगल्या पद्धतीने. पण जेव्हा ते भारतात आले तर भारतात आल्यानंतर त्यांना तो बदल लक्षात आला की त्यांनी भारत भ्रमण केलेलं होतं. भारत भ्रमण केल्यानंतर भारतातली गरिबी, भारतामध्ये हिंदू धर्मात असलेले दोष, जाती व्यवस्थेमुळे हिंदू धर्म किती कमजोर झाला आहे हे त्यांना अतिशय दिसून आलं होतं. आपण आपल्या स्त्रियांना कसं वागवतो, म्हणजे ज्यावेळेस ते अमेरिकेत गेले आणि तिथल्या स्त्रिया पाहिल्या, त्यांनी स्त्रियांना दिलेली वागणूक, त्यांना जे स्वातंत्र्य होतं स्त्रियांना, ज्या प्रकारचा पुढाकार स्त्रिया त्या समाजामध्ये घेऊन जगत होत्या, जीवन जगत होत्या. आणि आपण स्त्रियांना आपण देवळामध्ये देवीचं रूप देऊन बसवलं होतं आणि धुणी भांडी घासण्यापुरतं मर्यादित ठेवलं होतं. आणि लग्न करणं, धुणी भांडी घासणं आणि बाळंतपण करणं इथपर्यंत स्त्रियांना आपण एक संकुचित करून ठेवलं होतं. तर स्वामी विवेकानंद सांगितलं होतं की जो समाज स्त्रियांचा आदर करत नाही तो समाज कधीही श्रेष्ठ होऊ शकत नाही जगामध्ये. आणि त्याचबरोबर त्यांनी विज्ञानवाद वाढावा, म्हणजे सायंटिफिक अप्रोच असावा, या पद्धतीचा खूप मोठा प्रचार केला, प्रसार केला. आणि हिंदू धर्मातील जे तथाकथित धर्मांध लोक होते त्या काळातले, त्यांना झणझणीत अंजन त्यांनी त्यांच्या लेखातून, त्यांच्या भाषणांमधून दिलेलं आहे की हेच लोक आहेत ते खरे हिंदू धर्माचे शत्रू आहेत. हिंदू धर्म आणि हिंदुत्व हे पुरोगामी आहे, नेहमीच पुरोगामी राहिलेलं आहे. हिंदू म्हणजे पुरोगामी, हिंदुत्व म्हणजे पुरोगामित्व. परंतु काही लोक ज्यांना हिंदुत्व कधी समजलंच नाही असे लोक हिंदुत्वाला अतिशय चुकीच्या पद्धतीने समाजामध्ये की धर्म मार्तंडांना त्यावेळेचा त्यांनी धक्काच दिला, खूप झणझणीत अंजन घातला. संत परंपरा अशीच पुढे जात राहते. म्हणजे आत्ताच त्यांनी महिलांच्या बाबतीतल्या स्वामी विवेकानंदांच्या मतांचा उल्लेख केला, कसं त्यांनी जागा केलं, गुलामासारखंच वागवलं जात होतं. म्हणजे आश्चर्य वाटतं मला संत एकनाथांचे जेव्हा भारुडातलं वाचतो, परस्त्री सुंदर झाली म्हणून काय बळीची ओढावी, म्हणजे आजच्या काळात सुद्धा, म्हणजे त्या काळात त्यांनी जे सांगितलं आजच्या काळात सुद्धा तेवढंच. म्हणजे श्यामसुंदर महाराज हे सारं वाचलं की प्रश्नच पडतो मला की त्यांनी आजचं लक्षात घेऊन त्यावेळी लिहिलं की काय. अगदी बरोबर आहे. तुम्हाला सांगतो की वारकरी संतांनी स्त्रियांना एवढा सन्मान केलेला आहे की आज 50% आरक्षणाच्या आपण गोष्टी करतो स्त्रियांना दिलेल्या, पण आजही या भागाचा नगरसेवक जर मी असेल आणि पुढच्या वेळेला जर माझा मतदारसंघ राखीव झाला तर आजही सर्वसामान्य माझ्या वॉर्डमध्ये काम करणाऱ्या स्त्रीला, माझ्या पक्षाची असेल तरी मी तिला परत नोकराची देतो का संधी. जर महिलेचं राखीव झालं तर कोणाला करतो? ज्या बायकोने कधीही दाराचा उंबरठा ओलांडलेला नाही तिला आपण तिकीट देतो, तिला निवडून आणतो आणि शेवटपर्यंत तिला सहीच्या पलीकडे काही करायचं आपण स्वातंत्र्य देत नाही. 700 वर्षापूर्वी आरक्षणाचा कुठलाही कायदा नसताना ज्ञानेश्वर महाराजांनी, नामदेव महाराजांनी ज्यावेळेला वारकरी संप्रदायाचं नेतृत्व करण्याची जबाबदारी वेळ आली त्यावेळेला त्याचं प्रमुख पद जे दिलेलं आहे ते आमच्या जनाबाईला दिलेलं आहे. जनाबाई कोण होती? नामदेव महाराजांच्या घरी भांडे घासणारी होती. आणि आपल्या घरी भांडे घासणाऱ्या माणसाला नेतृत्व करण्याचे, स्त्रीला नेतृत्व करण्याचं औदार्य हे फक्त वारकरी संप्रदायाचे विचार देऊ शकतात. जनाबाईचा तो अभंग प्रसिद्ध आहे की पंढरपूरच्या वाळवंटामध्ये सगळे संत जमा झाले, ज्ञानेश्वर महाराज, चोखोबा महाराज, गोरोबा काका, नामदेव महाराज हे सगळे जमा झाले आणि आमच्याकडे व्यासपीठ चालक म्हणून एक नेमला जातो. जो व्यासपीठ चालक काय करतो? आजचं कीर्तन कोणी नाही म्हणायचं, आमचे विलास महाराज सांगतील आजचं कीर्तन कोणी करायचं, आजचा पकवास कोणी वाजवायचा, पहिली चाल कोणी म्हणायची, दुसरी चाल कोणी म्हणायची, हे आमचा व्यासपीठ चालक ठरवत असतो. आमच्या वारकरी संप्रदायाची पहिली व्यासपीठ चालक कोण असेल तर ती जनाबाई आहे. पुरावा काय याचा? जनाबाई ज्ञानेश्वर महाराजाला आदेश देते, नामदेव महाराजाला आदेश देते, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग आणि जनी म्हणे ज्ञानदेवा बोला भंग. ज्ञानेश्वर नामदेव महाराज आजचं कीर्तन तुम्ही करायचं आणि ज्ञानेश्वर महाराज त्यांच्या मागे चाल तुम्ही म्हणायची. हे स्त्रियांना दिलेलं स्वातंत्र्य आहे वारकरी संप्रदायाने.
आमच्या स्त्रियांच्या मनामध्ये किती आत्मभान जागृत केलं. आमची जनाबाई मग देवाला सुद्धा घाबरत नाही. ज्या वेळेला आमच्यावर अन्याय होतो त्यावेळेला आमची जनाबाई देवाला शिव्या द्यायला कमी करीत नाही. इतक्या सुंदर शिव्या देवाला दिलेल्या आहेत की अरे विठ्या 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 मुळा माईच्या कारठ्या तुझी रान रंडकी झाली आणि जन्म सावित्रा सुडालेली. आमची स्वैराबाई गावकोसा बाहेर राहणारी, पण स्वैराबाईवर ज्या वेळेला सगळ्या तऱ्हेनं अन्याय होत होता त्यावेळेला स्वैराबाईनं देवाला सुद्धा देवाची सुद्धा लाज काढण्याचं त्या ठिकाणी मागे पुढे पाहिलेलं नाही. स्वैराबाई म्हणते की देवा ममे वंशो जीवलोके जीवभूत सनातन हा, अशा प्रकारे तू सांगतोस की या जगामधला प्रत्येक घटक हा माझा अंश आहे. तर देवा आम्ही कोणाची लेकर आहेत? मग ह्या जगामधला प्रत्येक घटक जर तुझा अंश असेल, तुझी लेकर असेल तर आम्ही कुणाची लेकर आहोत? आणि मग देवाला स्वैराबाई प्रश्न विचारते की आमुची केली ही नियाती तू जनाकडे श्रीपती जन्म गेला उष्टे खाता आणि लाज नाही तुझ्या चित्ता. देवा आम्हाला लोकांचं उष्ट खायला लागतं तर तुला लाज वाटत नाही आम्ही तुझी लेकर उष्टे खातो त्यावेळेला? हे तत्वज्ञान हे वारकरी संप्रदायाने दिलेलं आहे. आणि मग असे डॉक्टर साहेब जे म्हणाले की विवेकानंदाने हे तत्वज्ञान आत्मसात केलेलं होतं. आणि म्हणून विवेकानंदाजीकडे एकदा असाच एक साधक गेला की महाराज ते गुहेमध्ये वगैरे खूप लोक तपश्चर्या करतात वगैरे, तुम्ही त्या गुहेमध्ये गेला असाल वगैरे वगैरे. आणि मग आमच्या स्वामीजीने खूप त्या गुहेमधलं एक असं चित्र रंगवलं, तो पण मंत्रमुग्ध होऊन राहिला. आणि त्यावेळेला शेवटी स्वामीजींनी त्याला सांगितलं की अरे बाबा ते सगळे जे चित्र आहे ते चित्र आपल्या देशाला पुढे नेऊ शकणार नाही. तुमच्यासारख्या तरुणांनी अशा भ्रमामध्ये राहून आपली स्वतःची तारुण्याची शक्ती वाया घालवण्यापेक्षा आज खऱ्या अर्थानं तुम्हाला जर कशाची गरज असेल तर देश परतंत्रामध्ये आहे आणि देश स्वतंत्र होण्यासाठी तुमच्यासारख्या तरुणांनी पुढे येऊन याच्यामध्ये ह्या देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला पाहिजे. असं जे तरुणांच्या अंतःकरणेमधली ऊर्जा आहे ती ऊर्जा योग्य मार्गाला लावण्याचं काम हे विवेकानंदाने केलेलं आहे. चंद्रभागा वाहतेच आहे, वाळवंटात तो भक्तीचा मेळा तसाच भरतोय. म्हणजे शतकानुशतकं तेच चालत आलेलं आहे. आणि आज आपल्या मी मराठीच्या स्टुडिओत सुद्धा भक्तीचा असाच एक वेगळा मेळा चालू आहे. आणि हे आजचे वारकरी, आधुनिक काळातले वारकरी, तेच विचार म्हणजे पहा विचार मात्र बदललेले नाही आहेत. विचार वर्षांपूर्वी जे होते मात्र ते प्रतिगामी होते का? नाही, ते पुरोगामीच होते. आणि आज सुद्धा तेच विचार घेऊन हे वारकरी पुढे चाललेले आहेत. थोडंसं एका ब्रेकसाठी थांबूया. माऊली माऊली माऊली, खरोखरच म्हणजे अगदी कसं भारावून गेल्यासारखं होतं. असं वाटतं की या संपूर्ण भक्तिमय अशा वातावरणातून कुठे बाहेर जाऊच नये, त्यातून बाहेर निघूच नये. आणि मगाशी कोणीतरी म्हटलं तसं की खरोखरच तो अनुभवाचा असतो तो सोहळा, तो भक्तीचा मेळा. आपण उगाच असं स्टुडिओत बसून असं AC मध्ये कितीही काही बोललं तरी तो आनंद लाभत नसतो, तो अनुभवात लागतो. अर्थात ठीक आहे, तरीसुद्धा आपल्याला आजची तामसी नसलेली एक सात्विक चर्चा या सर्व आजच्या आधुनिक वारकऱ्यांसोबत आपल्याला पुढे न्यायची आहे. आणि प्रश्न तोच पडतो, मगाशी श्यामसुंदर महाराजांनी, डॉक्टर सर्वज्ञ यांनी संतांचं जे संपूर्ण विचार आणि आचारातून त्यांनी कशा पद्धतीनं आघात करत गेले, आपल्याला सर्वांनाच जागे करत गेले ते सांगत होते ते. आणि संत नामदेवांचं जेव्हा समोर येतं की लबाड तू देवा लबाड तू देवा लबाड तू देवा ठावा आम्हा, काय थोरपणा मिरविशी व्यर्थ, खोटेपणा स्वार्थ, कळू आले हिता न हिता केले अपस्वार्थ, वचने यथार्थ बोला आता. म्हणजे विलास महाराज असे जे विचार खडबडून जागे करणारे सर्वच विचार एक एक म्हणजे कधी ती प्रश्न पडतो की अगदी म्हणजे श्यामसुंदर महाराजांनी सुद्धा मगाशी महिला संतांचे विचार मांडताना कशा पद्धतीनं त्यांनी देवाला सुद्धा खडसावलं की उगाच ते असं स्तोम माजवून कर्मकांड करून वारकरी परंपरा म्हणूनच प्रत्येकालाच भावते, मनाला भिडते, त्याचं कारणच ते. बरोबर आहे. मगाशी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे श्यामसुंदर महाराजांनी खूप सुंदर उदाहरण दिलं जनाबाईंचं. आणि तसं पाहायला गेलं तर जनाबाईचे अभंग लिहिण्यासाठी स्वतः प्रभू परमात्मा भगवंत म्हणजे संत वाङ्मयामध्ये जर पाहिलं तर हे पहिलेच उदाहरण असेल की ज्यांचा अभंग लिहिण्यासाठी स्वतः पांडुरंग होते. म्हणजे बघा त्यांचा किती अधिकार असेल. म्हणजे आपण आज महिलांना अधिकार देणार आहोत हे म्हणण्यापेक्षा संतांनी आणि देवानी महिलांना अधिकार दिलेले आहेत, फक्त आपण त्यांचे अधिकार डावललेत आपल्यासाठी. दुसरी गोष्ट म्हणजे नाथ महाराजांचं जर आपण उदाहरण घेतलं तर शांती ब्रह्म नाथ महाराज अनेक वेळा अनेक लोकांनी
कारण संत वाङ्मय जर म्हटलं, आज आपण पाहतो तर न्यूजपेपर सकाळी 4 रुपयांनी मिळतो आणि संध्याकाळी 4 रुपये किलोनी विकावा लागतो. पण संत वाङ्मय म्हणजे हे एक सोनं आहे. भविष्यामध्ये कधीही संत वाङ्मयाला जर तुम्ही उघडलं तर ते तुम्हाला तुमच्या जीवनाचं रहस्य उलगडून देणार आहे. परंतु आम्ही आजच्या विज्ञान युगामध्ये जगत असल्यामुळं, हे धुळीचे कण आमच्या डोळ्यात गेल्यामुळं आम्हाला संत वाङ्मय उघडण्यासाठी आमच्या डोळ्यावरती ती दूरदृष्टी नसल्यामुळं आम्ही संत वाङ्मयाकडे जसं पाहिजे त्या नजरेनं पाहत नाही. मगाशी महाराजांनी गोड अशी कविता सांगितली, हिरवळ निघून गेली आणि हिरवळ निघून गेल्यामुळे ती कविता त्या ठिकाणी बसत नाही. मग ती हिरवळ आणण्यासाठी कविता चुकीची नाही, पण हिरवळ आणण्यासाठी आम्हाला काय करावं लागेल हे आत्ताच्या युगातल्या मुलांना, आत्ताच्या युगातल्या लहान लहान लेकरांना, मुला मुलींना असू द्या, अनेक क्षेत्रातल्या लोकांना, आत्ताच्या लोकांना ती नजर ठेवली पाहिजे की हिरवळ आणण्यासाठी, हा दुष्काळी भाग दूर करण्यासाठी, माऊलींनी सांगितल्याप्रमाणे नगर वसवण्यासाठी, तळे बनवण्यासाठी काय करावं लागेल. नक्कीच. म्हणजे मला तर श्यामसुंदर महाराज हेच वाटतं की विज्ञान युगात आज सुद्धा ते विचार तेवढेच आहेत, कारण ते विज्ञानवादीच विचार होते असं म्हटलं तर वावगं ठरू नये. त्यांनीच आपल्याला त्यावेळी त्या समाजाला जो कितपत पडला होता, अंधकारातच रमला होता असं म्हटलं तरी वावगं ठरू नये, त्या समाजाला खडबडून जागा केलं होतं आणि विज्ञानवादी दृष्टिकोन संतांनीच आपल्याला दिलेला. अगदी बरोबर आहे की मी नेहमी सांगत असतो की वारकरी संतांनी ज्या वेळेला ह्या वारकरी संप्रदायाचा, जसं आमच्या डॉक्टर साहेबांनी सांगितलं की ज्ञानेश्वर महाराजांचा पाया रचला, ज्ञानदेवी रचिला पाया उभारिले देवालया, नामातयाचा किंकर तेने केला हा विस्तार. हा आमच्या सगळ्या वारकरी संप्रदायाचं संपूर्ण स्ट्रक्चर संत बहिणाबाईंनी यांनी लिहून ठेवलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांना का गरज पडली 700 वर्षापूर्वी वारकरी संप्रदायाची स्थापना करण्याची? खरं तर वारी त्याच्या अगोदर होती, पंढरपूर त्याच्या अगोदर होतं, पांडुरंग त्याच्या अगोदर होता, असं नव्हतं असं नाही, अगोदरपासून ते सगळं होतं. पण ज्ञानेश्वर महाराजांनी पायाभरणी केली म्हणजे काय केलं तर हेच केलं की अगोदर ज्या भगवंताकडे जाण्याच्या वाटा होत्या त्या वाटा निमुळत्या, अवघड करून टाकलेल्या होत्या. वारकरी संतांनी पहिलं काही काम केलं असेल तर मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर आणि केला राज्य भार चाले ऐसा. म्हणजे अगोदर कामधंदा सोडून काहीतरी करायचे सांगितलं होतं. इथे आमच्या वारकरी संतांनी सांगितलं पहिलं काम करायचं. पहिलं आम्हाला जर पुण्य वगैरे मिळवायचं असेल तर यज्ञ करावं लागायचं. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं यज्ञ वगैरे करायची काही गरज नाही, यज्ञ करणे करून कोणालाही पुण्य मिळत नाही. योग याग विधी येणे नो हे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म. योग करून कोणाला सिद्धी मिळणार नाही, यज्ञ करून कोणाला सिद्धी मिळणार नाही. कारण यज्ञ केल्यासाठी काय करत, दुष्काळाचे जे काही संकट आहे त्या दुष्काळाच्या संकटाचे अनेक कारण जे आहेत त्याची कारणामध्ये यज्ञ सुद्धा मला वाटतं एक कारण आहे. काही लोक सांगतात की पर्जन्य यज्ञ करा, पण झाडं आपण तोडली, यज्ञासाठी झाड तोडली, कारखान्यासाठी झाड तोडली आणि ही झाड सोडल्यामुळे आमच्यावर दुष्काळाचं संकट आलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराज सांगितले यज्ञ करायची गरज नाही, म्हणजे मग आम्हाला पुण्य कसं काय मिळणार? ज्ञानेश्वर महाराज म्हणले एकही झाड न तोडता, एकही रुपया खर्च न करता तुम्हाला पुण्य मिळवून देतो, हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा. आणि पुण्याची गणना कोण करी, एवढं तुम्हाला पुण्य मिळेल की त्याची गणता सुद्धा करता येणार नाही. लोक म्हणले की तुम्ही यज्ञ करून न करता तुम्हाला पुण्य मिळालं, पण पापाचं काय? पापासाठी तर तुम्हाला यज्ञ घालवण्यासाठी, जाळण्यासाठी तर यज्ञ करावं लागेल. आमच्या ज्ञानेश्वर महाराजांनी हरी उच्चार आणि अंत पापरासी आणि जातील लयाशी क्षण मात्रे. एका क्षणामध्ये तुमची सगळी पाप जळून जातील, एकही रुपया खर्च न करता फक्त भगवंताचं नाव घ्यायचं. आणि तुकाराम त्याच्यानंतर काही लोकांनी सांगितलं अरे बाबा तुझं या जन्मातलं पाप जळालं, पण मागच्या जन्मातलं काय? तुकाराम महाराजांनी त्याचा सुद्धा पर्याय देऊन टाकला की नाम संकीर्तन साधन पै सोपे आणि जळतील पापे. गेल्या आठवड्यातले नाही, 15 दिवसापूर्वीचे नाही, या जन्मातले नाही तर जळतील पापे जन्मांतरीचे. म्हणजे पाप घालवण्यासाठी, पुण्य मिळवण्यासाठी, देव भेटण्यासाठी एकच नाव सांगितलं की भगवंताचं नाम. आणि हे सुद्धा काम सोडून नाही, कामामध्ये काम आणि काही म्हणा राम राम. म्हणजे जे असोनी संसारी जीवे वेगुकरी आणि वेदशास्त्र बारी बाह्य सदा. आणि म्हणून सांगितलं तुम्ही संसारामध्ये असून आपली कामं करता करता भगवंताला बजा, कामधंदा सोडून करण्याची गरज नाही. इतका सकारात्मक दृष्टिकोन, इतका भगवंत अवघड करून ठेवलेला असताना आमचा सखा केला, सोबती केला, माय केला, बाप केला आणि मग आम्हाला अशा प्रकारचा सुंदर अशा प्रकारचा भगवंताकडे जाण्याचा मार्ग मिळाला जो एकही रुपया खर्च करीत नाही. म्हणजे श्वसनापासून जी मुक्त भक्ती आहे ती वारकरी संप्रदायाने आम्हाला मिळवून दिलेली आहे. नक्कीच. कारण भेदाभेद भ्रम अमंगळ संत तुकाराम जेव्हा असं खडसावून सांगतात त्यावेळेच्या काळात जेव्हा जातीभेदाच्या भिंतीच नाही तर मोठ्या मजबूत अशा भिंती होत्या, ही जी परंपरा होती की जातीभेद सुद्धा संपवण्याची. हो, यारे यारे लहान थोर याती भरते नारी नर करावा विचार न लगे चिंता कोणाशी. सर्व जातीमधल्या लोकांनी या. आणि म्हणून वारकरी संप्रदाय हा कुठल्याही एका जातीचा नाही, त्याच्या पुढे जाऊन सांगतो की तो कुठल्या एका धर्माचा सुद्धा नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या वेळेला पसायदान मागायची वेळ आली त्यावेळेला डॉक्टर साहेब फक्त हिंदू धर्मातल्या देवाकडे प्रार्थना केली नाही,
तर त्यांनी संपूर्ण विश्वात्मक देवाकडे प्रार्थना केली. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे आणि तोषोणी मज द्यावे पसाय दान. हे मला दान द्या, पण कोणतं दान द्या? जे खळांची व्यंकटी सांडो. म्हणजे जे दुष्ट लोक आहेत त्यांचा दुष्टपणा संपू दे. ते असं नाही म्हणाले की जे दुष्ट आहेत त्या दुष्टांना मी मारून टाकतो. म्हणजे याच्या पुढे तर मी नेहमी सांगत असतो माझ्या कीर्तनामध्ये सुद्धा, देवापेक्षाही संतांचं कार्य श्रेष्ठ आहे. कारण देवाने ज्या वेळेला दुष्ट दिसला त्यावेळेला त्याला मारून टाकलं, पण संतांनी तसं नाही केलं. आपण सारखी एक रीती तात्काळ नाही काळ वेळे तया लागे. म्हणून अनेक दुष्ट माणसं सुद्धा संतांच्या संगतीमध्ये आले आणि ते पुढे संत पदाला पोहोचले. याची अनेक उदाहरणं दिसतात, कारण त्याच्यामध्ये प्रबोधनाचा वारसा आहे, विचारांचा वारसा आहे. आणि म्हणून अशा प्रकारे संपूर्ण जगाला खऱ्या अर्थानं शांतीचा मंत्र देणारा कुठला विचार असेल तर आमच्या मगाशी विलास महाराज म्हटल्याप्रमाणे फक्त संतांचा विचार हा खऱ्या अर्थानं जगामध्ये शांतता आणि मानवता निर्माण करू शकतो. आजची चर्चा खरोखरच वेगळी होती. एक सात्विक अशी चर्चा. श्यामसुंदर महाराज, डॉक्टर राजेश सर्वज्ञ, विलास महाराज शिंदे या तिघांसमोर, आजच्या काळातील या आधुनिक वारकऱ्यांसमोर मी खरं तर एक प्रकारे प्रमादच केला. या संपूर्ण चर्चेचं सूत्रसंचालन करण्याचा तेवढं ज्ञान, तेवढा अभ्यास नाही आहे माझं, हे प्रामाणिकपणे सांगावं लागतं. तरीसुद्धा तुम्हीसुद्धा ते सहन केलं, माऊलीचेच आपण सारे, त्यामुळेच धन्यवाद त्याबद्दल तुम्हाला द्यावेसे वाटतात. आणि त्याचवेळी आजच्या चर्चेचा समारोप करताना उगाचच स्वतःचं काहीतरी सांगण्याचा प्रमाद तरी माझ्या हातून मला घडू द्यायचा नाही आहे. त्यामुळे आत्ताच ज्ञानोबांचा उल्लेख केला श्यामसुंदर महाराजांनी, आणि पसायदान हे तर विश्वगान म्हणजे विश्व प्रार्थना. आतापर्यंत मला असं वाटतं की जगाच्या इतिहासात कोणतंही वाङ्मय एवढं श्रेष्ठ असू शकत नाही. खरं तर नोबल वगैरे सुद्धा पुरस्कार त्याच्यासमोर फिके पडतील असं ते वाङ्मय. त्यातल्या ज्या ओळी मनाला भावतात, कायमच्या मनात रुजत राहतात की त्यांनी काय मागितलं. दुरिताचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्मे सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणी जात. आजची सरळ स्पष्ट अशी सात्विक चर्चा मनात नसताना सुद्धा इथंच थांबवतो. तुम्ही पाहत राहा मी मराठी न्यूज, दे धडक बेधडक.